पालघर जिल्ह्यातील कुरंजे दुमाडपाडा येथे 16 एप्रिलला पहाटे सुमारे 4च्या सुमारास एक गंभीर अपघात घडला। खावडा कंपनीचे यंत्र वाहून नेणारा पुलर ट्रक अचानक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला। प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। सध्या त्या मार्गावरून फक्त दुचाकी वाहने जाऊ शकत असून मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। अपघातग्रस्त ट्रक हटवण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू आहे, अशी माहिती मिळाली। कुरंजे दुमाडपाडा हा एक छोटा पाडा असून येथील ग्रामस्थांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। रस्ता अरुंद असतानाही मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे खावडा कंपनीने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। घटनेची माहिती मिळताच विक्रमगड पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। अरुंद व ग्रामीण रस्त्यांवर मोठ्या वाहनांची वाहतूक करताना सुरक्षा उपाय आणि नियोजन अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा अपघाताची पुनरावृत्ती टाळता येणार नाही। हा जो कुरंजे दुमाडपाडा रोड आहे, या रोडवरती साधारण पहाटे 4 वाजता हा जो ट्रक आहे, हा ट्रक या ठिकाणी पलटी झालेला आहे। या ट्रकची जर आपण पूर्ण जी टायर बघितले तर साधारण याला जो मागचा जी बाजू आहे त्याला 122 टायर आहेत आणि हा जो पुढचा गाडीचा भाग आहे जिथे ड्रायव्हर वगैरे बसतो त्याला साधारण एक 8 टायर आहेत। अशी ही खूप मोठा लोडिंगचा ट्रक हा या साध्या रस्त्यावरती इथे पलटी झालेला आहे। साधारण ह्या कॉन्ट्रॅक्टरने हा रोड बनवलेला आहे, त्यांचं म्हणणं होतं की हा जो रोड आहे हा साधारण 8 टन कॅपॅसिटीचा हा टन आहे, परंतु आपण इथे जर बघितलं तर इथे खूप मोठा हा कंपनीचा ट्रक या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि ज्याला जर जे टायर्स आहेत ते जर 122 असतील तर त्याची आपण लोडिंग कॅपॅसिटी काय असेल हे आपण विचार करू शकता। तर हा पहाटे 4 वाजता इथे ट्रक हा पलटी झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर इथे गाड्या सुद्धा जायला रस्ता नाही राहिलेला, पूर्ण रस्ता हा इथे पॅक झालेला आहे। त्यानंतर हा जो रस्ता आहे हा मेन दवाखान्याला PSC कुरंजे या ठिकाणी जोडतो। त्यानंतर जी शाळेतली मुलं सुद्धा आहेत ती ह्याच रोडला जातात। आता जर आपण बघितलं तर पाठीमागे सुद्धा खूप ट्रॉफिक झालेलं आहे, तिकडे सुद्धा खूप ट्रॉफिक झालेलं आहे आणि आपण आजूबाजूला जर बघितलं तर जे लोक आहेत ती पटकन आपल्याला रस्ता कसा भेटेल यासाठी ही प्रतीक्षेत आहे। पाठीमागच्या बाजूने पोलिसांचा सुद्धा भरपूर बंदोबस्त आहे आणि आता हे पहाटे 4 वाजता ट्रक हा पलटी झाला होता आणि आता त्याचा हे ट्रक जो आहे तो काढण्याचं आता सध्या काम चालू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।